किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत. रोज रात्रीच्या जेवणाला आपण काय बनवावं हा तर आपल्याला रोजचा पडलेला प्रश्न असतो. कधी कधी रोज पोळी भाजी खाऊनही कंटाळा येतो. तर आपण आता पटकन होणारा आणि पोटभर जेवण होईल असा पदार्थ आज बनवणार आहे. साहित्यावरून लक्षात आलंच असेल की आज आपण राजमा राईस बनवणार आहे. त्यासाठी मी 1.5 वाटी राजमा घेतलेला आहे. तो रात्रभर भिजवलेला आहे. साधारण 7 ते 8 तरी तास भिजलाच पाहिजे राजमा. त्यानंतर 1.5 वाटी दिल्ली राईस तांदूळ घेतलाय. ह्या वाटीने 1.5 वाटी हा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बासमती राईस पण घेऊ शकता. राजमासाठी आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल, आलं लसूण, 2 मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहे, 2 मोठे कांदे चॉपर मध्ये बारीक करून घेतलेले आहे, 4 टमाट्यांची प्युरी तयार केलेली आहे, 1 तमालपत्र, 1.5 इंच दालचिनी आणि 2 लवंगा. या आपण राजमा शिजताना त्यामध्ये घालणार आहोत. फोडणीसाठी आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा रंगाचं लाल तिखट आहे, गरम मसाला, धणे पावडर, कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर आपण आता राजमा करायला घेऊ. गॅसवर कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता राजम्यामध्ये आपण साधारण 1.5 इंच वर येईल असं पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये तमालपत्र, 2 लवंगा आणि दालचिनी असे सगळे टाकायचं. त्याच्यात मीठ टाकू, चवीनुसार मीठ. कुकर मध्ये डबा ठेवून त्याच्या साधारण 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या. बनवण्यासाठी आपण आता 15 मिनिटं हे तांदूळ भिजवून ठेवले होते आणि आता कुकर मध्ये ही 1.5 वाटी तांदूळ होते तर 3 वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपण. त्या गरम पाण्यात आपण चवीनुसार मीठ टाकू आणि तांदूळ टाकू. तांदूळ टाकून आता त्याच्या झाकण लावून आपण 3 शिट्ट्या करून घेऊ. बघा कुकरच्या 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहे. राजमा कसा छान शिजलेला आहे बघा. आता आपण फोडणीची तयारी करू. त्याआधी मी हे राजम्याचे 10-12 दाणे बाजूला काढून घेतलेले आहेत. ते नंतर आपण वापरणार आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात आता आपण तेल टाकू. 4 चमचे तेल टाकू. आलं लसणाची पेस्ट टाकते मी. थोडासा लसणाचा कच्चेपणा कमी झाला की त्यात आपण कांदा टाकू. गॅस थोडा मोठाच ठेवायचा. कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतवून घेऊ. कांद्याचा रंग पण बदललेला आहे. त्यात आपण हिरवी मिरचीचे तुकडे टाकू आणि टमाट्याची प्युरी टाकू. झाकण लावून 2 ते 3 मिनिटं छान टमाटा शिजू देऊ. झालेले आहे. आता आपण बघा टमाटा किती छान शिजलेला आहे. आता आपण याच्यात कोरडे मसाले घालायचे. हळद अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, हे रंगाचं तिखट आहे अर्धा चमचा टाकलं आणि गरम मसाला. धणे पावडर टाकायची 1 चमचा,
चांगलं एकत्र करून घेऊ आणि पुन्हा झाकण ठेवून बघा 2 मिनिटं झालेले आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. आता आपण या कसुरी मेथी घेऊ, अशा हातावर घेऊन चुरून टाकू. आणि जो राजमा शिजलेले जे पाणी होतं त्या पाण्यासकटच आता आपण राजमा त्याच्यात घालायचा. आणि जे आपण हे 10-12 दाणे काढून ठेवले होते राजमाचे, ते असे हाताने चुरून घ्यायचे, बारीक चुरा करून त्याला लावायचा आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकू वरतून आणि सगळं एकदा मिक्स करून झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ येऊ देऊ त्याला. तोपर्यंत आपण राईसचं पाहू. हे आपला राईस पण तयार आहे. असा काटे चमच्याने थोडा हलक्या हाताने मोकळा करून घ्यायचा. आता याला आपण जिऱ्याचा वरतून तडका देऊ. तूप आणि जिऱ्याचा वरून तडका देऊ. तडक्यासाठी तूप तापलेलं आहे. आता जिरं टाकून, तूप तापलेलं आहे आणि जिरं तो सुद्धा छान फुललेलं आहे. त्यात आपण राईसवर टाकून एक मिक्स करून घेऊ. चला, तर आता आपला राजमाही तयार आहे, राईसही तयार आहे. आता आपण सर्व करू. आता राजमा राईस पाहून तुम्हाला भूक लागलीच असेल तर लवकरात लवकर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेवायला घ्या. धन्यवाद.